नमस्कार मित्रांनो, मराठी सूत्रसंचालन मध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपण कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली, पाहुण्यांचे स्वागत केले आणि कार्यक्रमाची सुंदर गुंफणही केली। आता वेळ आली आहे ती म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याची, तो म्हणजे आभार प्रदर्शन। कार्यक्रमाचा शेवट गोड होणे खूप महत्त्वाचे असते। आभार मानताना केवळ नावे वाचून दाखवणे म्हणजे आभार प्रदर्शन नव्हे, तर ती मनापासून व्यक्त केलेली कृतज्ञता असावी लागते। आजच्या व्हिडिओत आपण हेच शिकणार आहोत। चला तर सुरू करूया। सूत्रसंचालकाची भूमिका। जर तुम्ही सूत्रसंचालन करत असाल तर आभार मानणाऱ्या व्यक्तीला मंचावर कसे बोलवावे, इथे ही चारोळी वापरू शकता। उपकारांची जाणीव ठेवणे हाच माणसाचा धर्म आहे। उपकारांची जाणीव ठेवणे हाच माणसाचा धर्म आहे आणि कृतज्ञता व्यक्त करणे हेच सर्वात मोठे कर्म आहे, हेच सर्वात मोठे कर्म आहे। यानंतर उदाहरणादाखल हे वाक्य वापरा। ज्यांच्या अथक परिश्रमातून हा सोहळा साकारला आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य दिले त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आता मंचावर आमंत्रित करतो आदरणीय, इथे आभार मानणाऱ्या सरांचे नाव घ्यावे, यांना। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावे। आभार प्रदर्शनाची मूळ स्क्रिप्ट। आता आपण पाहूया की प्रत्यक्ष आभार मानणाऱ्या व्यक्तीने काय बोलावे, आभाराचा क्रम कसा असावा। सर्वप्रथम अध्यक्ष, त्याच्यानंतर प्रमुख पाहुणे ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला, आयोजक ज्यांनी कष्ट घेतले, मदतनीस, मंडप, साऊंड सिस्टीम किंवा जेवणाची व्यवस्था करणारे, त्याच्यानंतर श्रोते, प्रेक्षक ज्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम यशस्वी झाला। तर हा आहे आभार प्रदर्शनाचा आदर्श क्रम। तुम्ही स्क्रीनवरील चार्टचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। आभार मानताना असे बोला। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय, इथे अध्यक्षांचे नाव घ्यावे, यांनी आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारले आणि आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो। आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय, इथे प्रमुख पाहुण्यांचे नाव घ्यावे, यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो। यानंतर मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार मानावे। ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केला गेला, इथे आयोजकांचे नाव घ्यावे, त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी आभार मानतो। त्यानंतर साऊंड सिस्टीम, डेकोरेशन आणि अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करणाऱ्या सर्व सहकारी मित्रांचे विशेष कौतुक आणि आभार। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपस्थित रसिक श्रोते, आपल्या शांत आणि उत्साही प्रतिसादामुळेच हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला। आपल्या सर्वांचे मनापासून आभार। आणि सर्वात शेवटी अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो, हे वाक्य नक्की म्हणा। यानंतर बघूया सांगता करतानाची चारोळी। शेवटी कार्यक्रमाची सांगता करताना ही चारोळी नक्की म्हणा, जी प्रेक्षकांच्या मनात घर करेल। ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, आजचा दिवस होता फक्त तुम्हा सर्वांसाठी। ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, आजचा दिवस होता फक्त तुम्हा सर्वांसाठी। भेटूया पुन्हा नव्या उत्साहाने नव्या सोहळ्यासाठी। भेटूया पुन्हा नव्या उत्साहाने नव्या सोहळ्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद आपल्या सर्वांच्या स्नेहासाठी, आपल्या सर्वांच्या स्नेहासाठी। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला ही पूर्ण स्क्रिप्ट PDF स्वरूपात हवी असेल तर ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि तुम्हाला जर प्रभावी सूत्रसंचालक बनायचं असेल तर आत्ताच आपल्या मराठी सूत्रसंचालन या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांसाठी उपयुक्त अशा महत्त्वाच्या विषयावर। तोपर्यंत शब्दांचे वैभव जपा आणि मंचाची शान वाढवा। खूप खूप धन्यवाद।